ॲज अ बिगिनर तुम्हाला पोर्ट्रेट शिकायची आणि तुम्ही भरपूर साऱ्या आर्टिस्टला विचारलं असेल, बघितलं असेल पोर्ट्रेट आर्टिस्टला, की मी काय शिकू? म्हणजे काय केलं की माझी पोर्ट्रेट लवकर इम्प्रूव्ह होईल? तर आर्टिस्ट लोकं बोलतात, एनाटॉमिकली मॅपिंग काय असतं ते शिकून घे. आर्टिस्ट लोकं म्हणतात, लुमिस मेथड काय असते ते समजून घे. आर्टिस्ट लोकं बोलतात, कन्स्ट्रक्शन कामवरती लक्ष दे. नेमकं करायचं काय? ओके, मी तुम्हाला सांगतो, की तुम्ही एनाटॉमिकली मॅपिंग शिकाल, तर फक्त तुम्हाला फेस फेस किंवा शरीर, एका माणसाचं शरीर ह्याच्याविषयी तुम्हाला माहिती भेटेल. लुमिस मेथड शिकाल तर तुम्हाला फेस, तेवढा फेसचे प्रपोर्शन कुठे काय असतात आणि कसे असू शकतात, ह्याची माहिती भेटेल. बट तुम्ही कंस्ट्रक्शन शिकाल, तर कंस्ट्रक्शनमध्ये काय आहे, तुम्ही फेस काढू शकता, पूर्ण ह्युमन फिगर काढू शकता. तुम्ही आजूबाजूचे प्रत्येक गोष्ट, प्रत्येक प्राणी काढू शकता, आहे ना? प्राण्याच्या हेड स्टडीसाठी कोणता ॲनिमल असेल, हत्ती झाला, त्याच्या हेड स्टडीसाठी लुमिस मेथड नाहीये, है ना? लँडस्केप काढायची त्यासाठी प्रॉपर मेथड नाहीये. ओके. सगळीकडे एक गोष्ट काम हे 100% करणार कंस्ट्रक्शन. कंस्ट्रक्शन म्हणजे काय? लाईन कशी घ्यायची, अँगल कसे घ्यायचे, प्रपोर्शन्स कसे टाकायचे. ओके. हे कंस्ट्रक्शन आणि हे तुम्ही ह्याच्यावरती जेव्हा काम कराल, तर तुम्ही फक्त पोर्ट्रेट पुरते लिमिटेड नाही राहणार. तुम्ही मग लँडस्केप काढू शकता, तुम्ही ॲब्स्ट्रॅक्ट काढू शकता, तुम्ही प्रत्येक गोष्ट ड्रॉ करू शकता. एव्हरीथिंग ड्रॉ जे तुम्ही बघू शकता, ते तुम्ही ड्रॉ करू शकता.